हरे कृष्णा. तर श्रीमद भागवतम पहिला स्कंद 9वा अध्याय भीष्मदेवांचे महानिर्वाण. तर आपण आतापर्यंत म्हणजे आपला अश्वत्थामा याला जी शिक्षा दिली ते बघितलं, कुंती देवीच्या प्रार्थना बघितल्या. आणि आता जेव्हा आपला युधिष्ठिर महाराज कुठल्याच प्रमाणे त्यांची सांत्वना नाही झाली, म्हणजे कुठल्याच प्रकारे त्यांना श्री कृष्ण आणि इतर जे ऋषी आहेत यांनी खूप प्रयत्न केले की सांगितले की तू याला कारणीभूत नाही आहे, कशाला स्वतःला जबाबदार ठरवत आहे एवढ्या सगळ्या या महायुद्धात एवढ्या सैनिक मरण पावले. तर कृष्ण यांचा काय प्लॅन आहे, एका दगडात विविध पक्षी मारणे. म्हणजे त्यांना भीष्मदेवांचा आता अंतिम समय आलेला आहे. भीष्मदेवांना काय आहे, हा इच्छा मृत्यूचं वरदान आहे. कोणी दिलं होतं त्यांना? शंतनू, त्यांच्या वडिलांनी. ते अत्यंत प्रसन्न झाले ते देवव्रत म्हणजे भीष्मावर, की आपल्या वडिलांच्या इच्छेसाठी त्यांनी काय केलेलं आहे, एक असं व्रत घेतलंय ज्यामुळे त्यांना भीष्म हे नाव दिलं. की शंतनूंना सत्यवती यांच्याशी विवाह करायचा होता, पण सत्यवतीच्या वडिलांची अट काय होती की सत्यवतीचा जो पुत्र आहे तो राजा होईल, तुमचा आधीच गंगापुत्र भीष्म आहे. पण शंतनू म्हणे हे शक्य नाही, कारण माझा तो जीव की प्राण आहे, मी हे त्याच्याशी मी हा अत्याचार करू शकत. पण आपल्या वडिलांसाठी हे काय करतात की देवव्रत हा प्रतिज्ञा करतात, त्यामुळे त्यांचं नाव आहे भीष्म. आणि हे प्रसन्न झाल्यानंतर शंतनू त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान दिलं. तर हे जे भीष्म आहे, हे भीष्म विदुर, हे कसे आहेत, हे भगवंतांचे अनन्य भक्त आहेत. जरीही कौरवांच्या पार्टीचे आहे, कौरवांच्या विविध प्रकारे ते बंधित आहे, त्यांच्या काय म्हणतात त्याला ऑब्लिगेशन्स, म्हणजे तिथे कार्यरत आहे, ते मंत्री आहे आणि हे पण दुसऱ्या एका प्रकारे क्षत्रिय रक्षण करतात त्या राज्याचं. त्यामुळे त्यांना कौरवांकडून युद्ध करायचं. पण त्यांची हृदय कुठे आहे त्यांचं? कृष्ण. ते पूर्णपणे जाणतात कृष्ण परमपुरुष भगवान आहे. आणि हे कृष्णाने माहिती आहे की हे आपले अनन्य भक्त आहे. त्यामुळे जेव्हा आता रणांगणात भीष्मदेव ज्या बाणांच्या शय्येवर पडलेले आहे आणि त्यांचा वेळ आलेला आहे आता, तेव्हा त्यांच्या तोंडून पूर्ण धर्मशास्त्र वधवून घेण्याचा कृष्णाचा उद्देश आहे, हेतू आहे. आणि त्यांच्याकडनं युधिष्ठिर संतुष्ट होईल की हो नक्की काय धर्म आहे, राजधर्म काय आहे, इतर सर्व धर्मांबद्दल. यासाठी ते काय करतात आहे, युधिष्ठिर आणि इतर पांडवांना आणि सगळे ऋषी कृष्णासहित पुढे राहतात आहे कुरुक्षेत्रात. तर सूत उवाच इति भीतः प्रजाद्रोहात सर्व धर्म विविधतया. तर सर्व धर्म कार्यांबद्दल जाणून घेण्यासाठी युधिष्ठिर महाराज जातात आहे कोणाकडे, तर देवव्रतो अपतत, जिथे मृत्यूची वाट बघत आपले भीष्मदेव पहुडलेले आहेत पुढे बाणाच्या शय्येवर. तदा ते भ्रातर सर्वे सदस्वे स्वर्णभूषिते. कसे चालले आहेत ते? आता सम्राट झालेले आहेत युधिष्ठिर महाराज आणि हे त्यांचे भाऊ, त्यामुळे विविध प्रकारे अलंकृत. आतापर्यंत ते त्यांचं कुठल्याच प्रकारे राज्य नाही आहे, पण आता ते भीष्मांना आनंद प्रदान करण्यासाठी आपल्या रॉयल ड्रेसमध्ये जात होते. आणि कृष्णाने सांगितल्यानुसार ते उदाहरण दिलंय की भगवान अपि विप्रर्षे रथेन स धनंजया सतैर्व रोचतः नृप कुबेर इव भूषकी. की युधिष्ठिर महाराजांची आता अशी कीर्ती झालेली आहे की ते असे चाललंय की कुबेरासारखे दिसतात आहे. तर कुबेर आहे कोण आहे? हे देवतांचे ट्रेझरर, खजिनदार, तो कोषाध्यक्ष, त्यांची तुलना केलेली आहे. तर मागे पण आपण तुलना बघितली की मागच्या चॅप्टरमध्ये की कृष्णाने काय केलेलं आहे, युधिष्ठिर महाराजांकडनं 3 अश्वमेध यज्ञ केले, पण तरी त्याची तुलना इंद्राशी केलेली. म्हणजे त्यांची जी कीर्ती आहे आणि वैभव हे इंद्रापेक्षा जास्त. इंद्राला 100 अश्वमेध यज्ञ करावं लागलं तेव्हा तो इंद्र झाला.
पण कृष्ण असताना युधिष्ठिराने फक्त 3 अश्वमेध यज्ञ केले आणि त्यांची कीर्ती त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच प्रकारे इथे कुबेराशी तुलना केलेली. आणि तिथे गेल्यानंतर ते काय बघतात आहे की एखाद्या देवाप्रमाणे, म्हणजे स्वर्गातून जेव्हा देव पडतोय खाली, आपण बघितलं की खिणे पुण्यमर्थ लोकम विशंती, की एक असा व्यक्ती पडल्यानंतर कसा असेल त्याप्रमाणे भीष्मदेव हे पडलेले आहेत. आणि ते बघतात आहे की अरे युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण आणि इतर पांडव येतात. आणि हे फक्त कृष्ण आणि युधिष्ठिर आणि पांडव नाही आलेले, तर सर्व जे ब्रह्मऋषी, राजर्षी, देवर्षी, सर्व गुण संपन्न श्रेष्ठ आत्मे पण तिथे आलेले आहेत. तर आपण बघतो की एखादा फुटबॉल मॅच फायनल असेल तर विचार करा त्याची बातमी कशी फैलते. सगळीकडे इकडे मॅच आहे, तर सगळे दुरून लोक येतात. हे पुढे बघायला मिळणार नाही, आहे की नाही. फुटबॉल समजा एक मुंबई शहरात असेल तर सगळे जण येतात असे. त्यामुळे सगळ्यांना माहीत पडले की अरे भीष्मदेव शरीर सोडतात आहे, तर भीष्मदेवांची कीर्ती काय. त्यामुळे सगळे ब्रह्मऋषी, देवऋषी सगळे आलेले आहेत. त्यांची नावं दिलेली आहे की पर्वतो नारदो धौम्यो भगवान बादरायण बृहदश्वो भरद्वाज सशिष्यो रेणुकासुत वशिष्ठ इंद्रप्रमदस्त्रितो गृत समदोषित कक्षिवान गौतमो स्त्रीश्च कौशिकोथ सुदर्शना. विविध हे जे एक एक मुनी जे आहेत हे यांचे जे काही काही लीला पण दिलेले आहेत, तात्पर्य आहेत. सगळे पॉवरफुल ऋषी आहेत. काही काही ऋषी तर हजारो लाखो वर्ष जगतात आहे अलग अलग. आणि अन्यच्या मुनी व ब्राह्मण आणि इतर बरेचसे विशुद्धात्मे ऋषी, कश्यप, अंगिरा ऋषी इतके सगळे आलेले आहे. आपल्या शिष्यांसोबत आलेले की बघा काय कृष्ण भक्त असतील, हे की नाही. जमलेले सगळे आपण कोणाला न्यायचं असेल तर सगळ्यांना नेतो की नाही बघा. त्यामुळे त्यांनी शिष्यांना पण आणलेले. आणि अशी कठीण परिस्थिती आहे भीष्मदेवाची की यांच्या गळ्यापासनं तर पायापर्यंत सगळीकडे बाण आहे आणि आरपार बाण गेलेले आहे अशा, आणि सगळीकडनं रक्त गेलेलं आहे. तरी हे शिष्टाचार विसरत नाही. भीष्मदेव यांना माहिती आहे की ऋषी आलेले आहेत. तर पूजया मास धर्मज्ञो देश काल विभागता, हे जे वसुत्तम हे अष्टवसूंमधील श्रेष्ठ आहेत भीष्मदेव. यांनी शिष्टाचार काय केला, सगळ्यांना देश काल विभाग, देश काळ आणि पात्र यांना अनुसरून सगळ्यांना काय केलं, स्वागत केलं. हे खूप महत्वाचं आहे. एकदा आपले मध्वाचार्यांना ते 2 शिष्य होते आणि ते त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी काय केलं, आपल्या एका शिष्याला तिथे पाठवलं. म्हणजे गृहस्थ एक ब्रह्मचार्याला पाठवलं की सांगा की मला यायचं आहे तुमच्याकडे, मी आलेलो आहे, यायचं आहे, तुम्ही त्यांना बातमी द्या. तर हा शिष्य जातो एकाकडे आणि जातून सांगतो की गुरु महाराज आलेले आहे आणि त्यांना तुमच्याकडे यायचं आहे. तर जो पहिला असतो त्याचं नाव म्हणजे दोघांची नावं पण दिलेली, तो पहिले त्याचं स्वागत करतो. त्याप्रमाणे त्याला हार देतो, त्याला पाणी देतो, पाय धुतो, त्याला बसायला आसन देतो आणि नंतर मग गुणगान करतो गुरूंचं. आणि तो तिथून दुसऱ्याकडे जातो. तो भयानक श्रीमंत असतो. तो जेव्हा ऐकतो तेव्हा खूप आनंदित होतो आणि काय करतो, तयारी करा, गुरु महाराज येतात आहे, त्यामुळे हे आणा, हत्ती आणा आणि सगळीकडे धुवा, सगळं फुलं आणा. हे या सगळ्यात तो काय करतो, याला विचारतो ब्रह्मचार्याला. नाही, गुरु महाराज विचारतात की कोणी कसा काय झालं. ते सांगतात की अशा प्रकारे आमचं वेलकम झालं. तर गुरु कुठे जातात, तो पहिल्या ठिकाणी जातात. कुठे, जिथे त्या शिष्याला आदर झालेला, ते त्याला नंतर सांगतात की कशा प्रकारे तुम्ही शिष्टाचार विसरू नये, ठीक आहे, स्वागतात. तर हे धर्मज्ञ कोण आहे, भीष्म सर्व धर्म जाणणार आहे, गंगापुत्र आहे आणि यांनी सर्व धर्मांचं खोलवर त्यांना ज्ञान आहे.
त्यामुळे त्यांनी प्रत्येकाला त्यांना अनुसरून त्यांच्या पातळीला म्हणजे आय मीन त्यांचा जो स्टेटस मेंटेन करून त्यांना तसं वेलकम केलं. अशा कठीण परिस्थितीत जिथे व्यक्ती बोलू पण शकत नाही, एवढ्या वेदना होतात, तरी त्यांनी स्वीट म्हणजे त्याला म्हणतात ना, ज्याला गोड बोलता येतं म्हणजे ज्याचं बोलणं सुखद आहे त्याचा कोणी शत्रू नाही, हे की नाही. तर हे यांनी काय केलेलं, सगळ्यांना संतुष्ट केलं. प्रभुपाद लिहितात तात्पर्यात की जेव्हा प्रचाराला सुरुवात केली तेव्हा हा देशकाल पात्रानुसार आपल्याला विविध गोष्टी अनुकूल करावं लागते. म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागेल, जुळवून घ्यावं लागेल. इन द सेन्स देशकाल पात्राचा अर्थ असा आहे की जसा काळ बदलतो, देश बदलतो, तसे आपली वागणूक बदलली पाहिजे. त्या देशातल्या त्या काळात कुठली ह्या प्रचाराला काय अनुकूल होईल हे आपल्याला कळलं पाहिजे. ही पहिले प्रायमरी थिंग, एक अलग लक्षात. तसा उदाहरणार्थ की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्यानुसार पतीचा जीव कोण आहे, जो 64 माळा रोज करत नाही तो पतित. आपल्याला पतित आहे, हे की नाही. तर त्या काळी म्हणजे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे शिष्य म्हणजे 64 माळा रोज. पण जेव्हा प्रभुपाद अमेरिकेत गेले, प्रभुपाद कोणाचे शिष्य आहे, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर. त्यांनी देशचे काळ पात्र बघितले की हा देश, तू कलियुग अजून आले, आणि हे विदेशातले लोक यांनी तपस्या कधी आयुष्यात केली नाही, ते कसे काय हे करू शकतात, हे की नाही. म्हणून देशकाळ पात्र बघून माळा कमी ते आचार्य करू शकतो. म्हणजे तो प्रचाराला पाहिजे की अनुकूल सगळे प्रोत्साहित झाले पाहिजे, आणि नियम पण पाहिजे, पण प्रोत्साहितून त्यांचं शुद्धीकरण सुरू व्हायला पाहिजे. सगळे पळून नाही झालं पाहिजे, येतं लक्षात. पण कठोरपणा पण पाहिजे. पण त्यासाठी प्रभुपाद सांगतात की प्रत्येकाला ही कुशलता आली पाहिजे, देश काल पात्रानुसार कशा प्रकारे प्रचार करावा. प्रभुपादांनी प्रचार करण्यासाठी ते रॉक शो मध्ये जाऊन लेक्चर दिलेले आहे. रॉक शो म्हणजे जिथे सगळे ड्रगिस्ट आलेले आहे, प्रभुपादांनी तिथे पण हरे कृष्णा महामंत्र म्हणून 5 मिनिटं होली नेम म्हणजे शुद्ध नाम, भगवंतांच्या शुद्ध नामावर एक लेक्चर दिलं. म्हणजे पण प्रचारात करायचा आहे तर त्या देश प्रार्थनेनुसार तिथे मग जाणे पडत नाही. आता संन्यासी हा 7 समुद्र पार करून जाणे म्हणजे वैदिक याच्यानुसार नियमानुसार हे खूप मोठं हे आहे, म्हणजे हे कोणी केलेलं नाही आहे. पण प्रचार, कारण भगवंतांचा आदेश काय आहे की आम्हाला आज्ञा गुरु होय तारा ही देश, की माझी आज्ञा आहे काय की तुम्ही गुरु व्हा, आणि गुरु करा काय तर जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. चैतन्य महाप्रभूंची आज्ञा आहे, जो भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही प्रचारक व्हा, आणि काय म्हणा सगळ्यांना जो भेटतो त्याला कृष्णाबद्दल सांगा, हा माझा आदेश आहे. तर याच्यासाठी प्रभुपाद त्याच्यावर भर देतात की देश काल पात्र. तर हे जे आपले भीष्मदेव जे आहे यात निपुण होते, म्हणून त्यांना व्यवस्थित वेलकम केलं. आणि नंतर आपल्या पांडव नातवांकडे बघितलं आणि म्हणाले, अहो कष्टम अहो अन्यायम यदुयम धर्मनंदना जीवितुम नार्हत क्लिष्टम विप्र धर्मात च्युताश्रया. की काय कठोर परिश्रम घेतले यांनी, काय कष्ट, केवढा अन्याय सहन केला यांनी पांडवांनी, की यांचं राज्य असून यांना काय केवळ फक्त वनवासातच राहावं लागलं, आणि यांचे सगळे शत्रूंच्या सहवासात त्यांनी जीवन काढलं. का केवळ त्यांचं रक्षण, अशा परिस्थितीत पण त्यांचं रक्षण काय झालं तर ब्राह्मण धर्म आणि परमेश्वर हे 3 जे घटक आहेत. म्हणजे यांनी काय केलेलं आहे, या पांडवांनी नेहमी ब्राह्मणांचा आदर केलेला आहे, धर्म पालन केलं आहे, आणि परमेश्वरांची पूजा केली. या तिघां जो व्यक्ती नेहमी या 3 पॉईंटला हे तिघांचा आश्रय घेतोय
ब्राह्मणांचा धर्माचा आणि परमेश्वराचा धार्मिक नियम, भगवंतांचे नियम, भगवंतांचा पूजन करणे आणि ब्राह्मणांची कधी अवहेलना न करणे, म्हणजे जे भगवंतांचे भक्त आहे त्यांना नेहमी आदर देणे, या तिघांनी काय होईल, कुठल्याही परिस्थितीत यांचं रक्षण होईल. हे काय आहे, हा निष्कर्ष काढलेला आहे कोणी भीष्माने, की अशा परिस्थितीत पण यांनी, यामुळे यांचं रक्षण झालं. आणि कुंती देवी त्याचा काय सांगायचं हेच नाही की तिला तर यांच्यापेक्षा जास्त कष्ट झाले, म्हणजे जास्त कष्ट सहन करावे. पण हे याला कारणीभूत काय, सर्वं कालकृतं मन्ये भवतां च यद प्रियम सपालो यद वशे लोको वायोरेव घनावली. ज्या प्रकारे जे ढग आहे मोठमोठे, जे हजारो टन वॉटर म्हणजे पाणी घेऊन उभे आहेत, पण तरी एक वारा जो आहे त्यांना मैलो दुरून देतो. आपलं कधी कधी वाटतं पाऊस, कारण ढग आले पाऊस येतं, पण 5 मिनिटात ते ढग कुठेतरी दुसरीकडे जातात आणि पाऊस पडतो. तर ज्याप्रमाणे हे जे ढग आहे हे वाऱ्याच्या अधीन असतात, त्याच प्रकारे सर्वजण काय आहे, काळाच्या अधीन, सगळे जीव मात्र हे काळाच्या अधीन आहे. तर त्यामुळे काळ जो आहे याला कोणीच त्याचं उल्लंघन कोणी करू शकत नाही. म्हणून ही परिस्थिती बघा यांची, की यत्र धर्मसुतो राजा गदा पाणे वृकोदरा कृष्णो स्त्री गांडीवम चापम सुहृत्कृष्णस्ततो विपद. की यांच्याकडे एक जस्ट विचार करा की उत्कृष्ट जी कारभार चालवण्यासाठी काय पाहिजे, तर तुम्हाला परफेक्ट मॅनेजर पाहिजे. तर मॅनेजर कोण आहेत आपले, अर्जुन. हा असा पॉवरफुल आहे की तो सिंगल हँडेडली त्यांनी काय केलेलं आहे, त्या विराट युद्धात सगळ्यांना हरवलं आहे. आणि शक्तीद्वारे म्हणजे बल यासाठी वृकोदर म्हणजे भीम आहे, म्हणजे अर्जुन आणि भीम सारखे मॅनेजर आहेत, ती शक्तिवान आहे. आणि धर्मसुतो राजा, की राजा युधिष्ठिर हा धर्म पर्सनिफाईड आहे. तो धर्म आहे, इकडे पॉवरफुल जे मॅनेजर आहेत, योद्धे आहेत. आणि स्वतः कोण आहे, श्रीकृष्ण परमपुरुष, जे स्वतः जातीने काय यांच्याकडे लक्ष घालतात, हितचिंतक आहे. तरीही यांना विविध प्रकारे काय प्रतिकूल परिस्थितीतून जावं लागले. त्याचं कारण काय, की जो काल महिमा आहे जी ज्याचं कोणी उल्लंघन करू शकत नाही. आणि हे ऍक्च्युली काळ काय आहे, हा प्रत्यक्ष भगवंतांची एक इच्छा आहे जी प्रकट केली अलग. भगवंतांची पर्यंत इच्छा, विविध आचार्य त्यांना विविध टीका देतात की भक्तांच्या म्हणजे शुद्ध भक्तांचे, म्हणजे भगवंत फक्त कोणाला अशा प्रकारे आपल्या लीलांमध्ये प्रवेश देतात जे शुद्ध भक्त आहेत. या अशा संकटाकाळी त्यांचे जे विशिष्ट गुण आहेत हे ग्लो होतात. की अशा कठीण परिस्थितीत कशा प्रकारे हे भगवंताचा आश्रय घेतात. जसं प्रल्हाद महाराजांना कशा प्रकारे एवढ्या लहानपणी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा सदैव जो आहे यांची जी भगवंतांचा आश्रय घेण्याची जी उत्कंठा आहे ती सारखी होती. म्हणजे एक आचार्य म्हणतात की जेव्हा त्यांना पहाडावरून फेकला गेलं, तर जेव्हा पहाडावरून त्यांना पकडून फेकलं आणि जोपर्यंत भगवंतांनी खाली त्यांना कॅच केलं, त्या पूर्ण त्यांची जी भगवंतांची जी भगवंतांची भक्ती होती ती सारखीच. असं नाही की फेकेपर्यंत कमी, नंतर फेकला तर अरे दाताने वाचवा, असं नाही की आता ऍक्च्युली मरतोय. नाही, त्यांना पूर्णपणे खात्री होती की भगवंत आपल्याला वाचवणार. म्हणजे मी भगवंताचा भक्त, वाचवणार की नाही याचा माझी भक्ती तेवढी. आपण मुळे अजूनपर्यंत फेकलं नाही, हे बघू का आता फेकला तर आता वाचवा, अशी कुठल्याच प्रकारे ह्याला म्हणतात. तर हे भगवंत फक्त अशाच लोकांना आपल्या लीलेमध्ये प्रवेश देतात. तर
ही आहे भगवंतांची इच्छा. तर जेव्हा मानवी नियंत्रण शक्तीच्या बाहेर एखादी गोष्ट होत असेल तर त्याबद्दल खंत करण्याजोगे काही नाही आहे. म्हणजे खंत करण्याची इच्छा नाही, कारण तो काळ आहे. काळ त्याला कोणीच रोखू शकत. आणि आता ते सांगतात भीष्माला की काय कर, तू हे जाण की ही सर्व जी आहे सर्व गोष्टी कोणाच्या म्हणजे कोणाच्या इच्छेनुसार आणि सर्व कल्याणार्थच होत आहे. ते तू स्वतःला कारणीभूत ठरू नको. आता तू काय झाला आहे, राजा झालाय, तो काय कर, या अनाथ प्रजेचं तुला योग्य प्रकारे तू पालन करणे तुझा धर्म आहे.